सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 8 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे जागतिक महायुद्धे आणि भारत. यामधील आपण पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध हे दोन उपघटक अभ्यासलेले आहेत आणि यापूर्वीची 7 प्रकरणंही अभ्यासलेली आहेत. ती तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आज आपण अभ्यासाला तिसरा उपघटक घेतलेला आहे महायुद्धे आणि भारत. त्यामध्ये पण 2 उपघटक आहेत, पहिले महायुद्ध आणि भारत, दुसरे महायुद्ध आणि भारत. चला तर पाहूया आपण 2 महायुद्धामध्ये भारताची स्थिती काय होती आणि त्याबाबत अधिक माहिती आपण घेऊया. महायुद्धे आणि भारत, त्यामध्ये पहिला घटक आहे पहिले महायुद्ध आणि भारत. पहिल्या महायुद्धामध्ये भारताचा काय सहभाग होता ते पाहूया. पहिल्या महायुद्धात इंग्लंडने आपली वसाहत असणाऱ्या भारताला त्याची इच्छा असो वा नसो युद्धात सहभागी करून घेतले. पहा, पहिल्या युद्धाचा जो कालखंड आहे तो कालखंड भारताला वसाहत केलेला आहे इंग्रजांनी. इंग्रजांच्या ताब्यात असणारा भारत, युद्धामध्ये भारताची इच्छा आहे काय नाही काय याला महत्त्वच नव्हतं. इंग्लंड युद्धामध्ये सहभागी आहे म्हणजे भारतही आपोआप युद्धात सहभागी झाला. भारताने इंग्लंडला पैसे, अन्नधान्य, कापड, युद्धसामग्री तसेच मनुष्यबळ या रूपात मदत केली. भारतीय सैनिकांनी मदत केली, पैसे पण वापरले भारताचे, अन्नधान्य, कापड, युद्धसामग्री वगैरे भारताची या युद्धामध्ये वापरली आहे ब्रिटिश सरकारने. 1919 ते 20 अखेरपर्यंत हिंदुस्थानमधील ब्रिटिश सरकारने सुमारे 19 अब्ज रुपये युद्धासाठी मदत केली. म्हणजे ब्रिटिश सरकारने मदत केली 19 अब्ज रुपये, पण ते भारताचे होते 1920 अखेरपर्यंत. आता पहा, इंग्लंडने भारतातून पाठवलेले सैनिक म्हणजे भारतीय सैनिक कुठे कुठे पाठवले, पण ते इंग्लंडने पाठवले. इथे प्रदेश दिलेला आहे आणि भारतीय अधिकारी आणि सैनिकांची संख्या दिलेली आहे. फ्रान्समध्ये पहा 1,38,608 अधिकारी किंवा सैनिक असतील तेवढे पाठवले भारतीय लोक. पूर्व आफ्रिकेमध्ये 47,704, मेसोपोटेमियामध्ये 6,75,391, इजिप्तमध्ये 1,44,026, गॅलिपोलीमध्ये 4,950, सालोनिकामध्ये 9,931, एडनमध्ये 26,205, इराणी आखातमध्ये 49,198, एकूण 10,96,013 इतकी संख्या भारतीय लोकांची आहे की जी युद्धामध्ये सहभाग त्यांचा आहे किंवा इंग्रजांच्या बाजूने, इंग्लंडच्या बाजूने लढलेली भारतीय सैनिकांची ही संख्या. पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आले. ज्यांनी शौर्य गाजवलेले आहे पहिल्या महायुद्धामध्ये असे 17 भारतीय लोक होते, त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आलं. या युद्धात भारताने इंग्लंडला भरीव मदत केली, खूप मदत केलेली आहे. दारुगोळा, शस्त्रास्त्रे, कापड, ज्यूट, तंबू, ताग, छोट्या नौका, इमारती, लाकूड, रेल्वे, वाहतूक साधने इत्यादी साधनसामग्री भारतातून युरोपात पाठवली. ती इंग्रजांनीच नेली. भारतातून युरोपात एवढी साधनसामग्री नेली आणि युद्धासाठी वापर केला. 1918च्या अखेरपर्यंत 1,40,00,000 रुपयांची युद्धसामग्री भारतातून ब्रिटिशांनी नेली. प्रचंड लूट केलेली आहे इंग्रजांनी भारताची आणि ते पण युद्धाच्या कामी 1,40,00,000 रुपयांची युद्धसामग्री ब्रिटिशांनी नेली. या महायुद्धाचे पडसाद विविध क्षेत्रांवर उमटले, सगळ्या जगभर उमटले आणि विविध क्षेत्रांवर. यात लष्करी युद्धसामग्रीचे उत्पादन, त्याचं उत्पादन वाढलं युद्धाचा काळ. नागरी उद्योगधंदे, व्यापार, आर्थिक धोरणे, सागरी वाहतूक, दळणवळण, शेती, अन्नधान्य उत्पादन, इंधन पुरवठा, संरक्षण व्यवस्था इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. या क्षेत्रात अनेक बदल झाले. या युद्धामुळे भारताच्या औद्योगिकीकरणास चालना मिळाली, कारण युद्धासाठी साहित्य आवश्यक होतं, तसे कारखाने तयार झाले. यामुळे झालेले प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष बदल लोखंड, पोलाद, कोळसा, खाण उद्योगात दिसून आले, कारण या उद्योगामध्ये वाढ झालेली आहे. लोखंड, पोलाद, कोळसा, खाण या उद्योगात
एक चांगला बदल म्हणूया. पहिल्या महायुद्धानंतर भारतात मोटार वाहतूक आणि मोटार गाड्यांच्या संख्येत वाढ झाली, कारण लोह उत्पादन वाढलं म्हणजे गाड्यांची वाहतूक पण वाढली आणि संख्या पण वाढली गाड्यांची. युद्धकाळ व युद्धानंतरच्या काळात भारतीय व्यापारात सुमारे 33 कोटी रुपयांची निर्यातीत घट झाली, पण निर्यात मात्र घटलेली आहे. शेतीमालाला मंदी आली आणि औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या. शेतीमालात मंदी आली पण औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या. अन्नधान्याची निर्यात इंग्लंड व मित्र राष्ट्रांना करण्यात येऊ लागली आणि अन्नधान्य इंग्लंड आणि त्यांचे जे मित्र राष्ट्र आहेत त्यांना करण्यात येऊ लागल्यामुळे भारतीयांची अन्नधान्याची गरज भागणे अवघड झाले. भारतातून अन्नधान्य दुसरीकडे चाललंय पण इथे मात्र मग भारतात अन्नधान्याची किमती वाढू लागल्या, भारतीयांना अन्नधान्य कमी पडू लागलं. पहिल्या महायुद्धातील सहभागाचे भारतावर संमिश्र परिणाम झाले. संमिश्र याचा अर्थ काही फायदे झाले आणि काही तोटे झाले. संरक्षणाच्या संदर्भात भारतीय सैनिक आणि भारतीय नेते यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या, म्हणजे सैनिक शिकले युद्ध करायला, काही गोष्टी लक्षात आल्या. युरोपात लढताना आपली शस्त्रास्त्रे अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची आहे ते लक्षात आलं. युरोपीय राष्ट्रांची शस्त्रास्त्र जास्त चांगली होती, उत्तम प्रतीची होती, भारतीयांची नव्हती. विमाने, अप्रगत यंत्रज्ञानसुद्धा कमी होतं. यांत्रिक साधने, तोफखाना हे कमी दर्जाचं. अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, ज्या सुविधा लागतात वैद्यकीय, त्यासुद्धा कमी होत्या. सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष. सैन्य जे होतं जुन्याच पद्धतीने लढाई करणं, आधुनिकीकरण झालेलं नाही. सैन्याच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे डोळे जाग, त्यांना प्रशिक्षण पण नाही व्यवस्थित. युद्धोपयोगी सामग्रीचे राखीव साठे नसणे, म्हणजे जादाचे रिझर्व साठा युद्ध उपयोगी साहित्याचा नव्हता. यामुळे आपण किती मागे आहोत हे भारतीयांच्या लक्षात आले. त्यामुळे लोकांना शिकायला मिळाले की युद्धच्या कालखंडामध्ये काय लागतं, काय नाही लागत, मग आपल्याकडे काय कमी आहे, कुठे मागे आहोत आपण, हे समजलं. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीने लष्करातील सुधारणांच्या संदर्भात सूचना केल्या आणि मग या समितीने लष्करामध्ये काय काय सुधारणा कराव्यात या संदर्भात सूचना केलेल्या आहेत. 1917 गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड आणि एडवर्ड सॅम्युअल मॉन्टेग्यू, ते कोण होते? सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया, ते सेक्रेटरी स्टेट ऑफ इंडियाचे. दोन नावं लक्षात ठेवा, लॉर्ड चेम्सफर्ड आणि एडवर्ड सॅम्युअल मॉन्टेग्यू. यांनी भारतातील ब्रिटिश प्रशासनात कोणत्या सुधारणा करता येतील याचा एक अहवाल तयार केला. म्हणजे ब्रिटिशांचं प्रशासन भारतात कसं चांगलं करता येईल, काय सुधारणा करता येतील, अशा प्रकारचा एक अहवाल तयार केला. या अहवालात नागरी तरतुदींबरोबरच लष्करी सुधारणाही सुचवल्या होत्या. म्हणजे नागरी प्रशासनही सुधारलं पाहिजे आणि लष्करी प्रशासनही सुधारलं पाहिजे अशा सूचना केल्या. त्यानुसार मग 1917 गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड, सेक्रेटरी स्टेट ऑफ इंडिया एडविन सॅम्युअल मॉन्टेग्यू यांनी भारतीयांना पुढील आश्वासनं दिली. मग त्या दोन्ही इंग्रज अधिकाऱ्यांनी आश्वासने दिली. काय काय आश्वासनं दिली? तर सैन्यात जात, वंश, धर्म यांचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदे देण्यात येतील. म्हणजे विशिष्ट जातीचं आहे मग त्याला प्रमोशन द्यायचं किंवा पद द्यायचं वरचं, असं काही नाही. याचा विचार नाही करणार. जात, धर्म, वंश, पंथाचा विचार न करता सैनिकांना पद दिलं जाईल. सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिक भरती करता येतील आणि त्यांच्या प्रमाणात भरती करण्यात येईल. इंग्लंडमधील सँडहर्स्ट अकादमीप्रमाणे हिंदुस्थानात अकादमी स्थापन करण्यात येईल की प्रशिक्षण द्यायचं या भारतीय सैनिकांना म्हणून. इंग्लंडमध्ये ती संस्था आहे सँडहर्स्ट अकॅडमी, तशी हिंदुस्थानात पण स्थापन करण्यात येईल. या अकादमीत 10 जागा हिंदी तरुणांच्यासाठी असतील, त्यातील 10 जागा हिंदी तरुणांना देण्यात येतील. इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्या किंग्स कमिशन देण्यात येईल. आणि इंदोर येथे लष्करी महाविद्यालय होतं, तिथे सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्स कमिशन देण्यात येईल. घोडदळात कपात करण्यात येईल, म्हणजे घोडदळ कमी करण्यात येईल. प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल, प्रदेशानुसार सुसज्ज सेना करण्यात येईल. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आली. 1921 हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे नवे खाते सुरू करण्यात आले. 21 भारतात एक वेगळं खातं सुरू केलेलं आहे, त्याचं नाव वस्तू आणि पुरवठा.
भारतीय वायुसेनेचा पाया विस्तृत करण्यास या महायुद्धाचा उपयोग झाला आणि वायुसेनेचाही विकास झालेला आहे. हिंदी नौदलाने इराणच्या आखातामध्ये नौदल म्हणजे नाविक दल जे आहे स्वतःचे कर्तृत्व दाखवले. नाविक दलही प्रबळ होऊ लागलं. या संदर्भात लोकमान्य टिळकांनी महायुद्ध काळात केसरी या वृत्तपत्रात लेख लिहून व भाषणांमधून वायुसेनेला आणि हिंदुस्थानच्या जागतिक राजकारणातील स्थानाला महत्त्व द्या. म्हणजे लोकमान्य टिळकांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये केसरी या वृत्तपत्रात लेख लिहिलं, भाषणातही सांगितलं की भारतीय वायुसेना किंवा हिंदुस्थानचं जागतिक राजकारणातलं महत्त्व लक्षात घ्या, स्थान द्या. हिंदी लोकांना लष्करातील अधिकारपदे देताना भेदभाव करू नका, लष्करामध्ये पद देताना भेदभाव करू नका, ही आग्रही मागणी केली. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेला युद्धकार्यात मदत करण्यासंदर्भात टिळकांनी, गांधीजींनी व अन्य नेत्यांनी विधायक दृष्टी दाखवली. विधायक दृष्टी दाखवली म्हणजे पहिल्या महायुद्धात मदत केलेली आहे, ब्रिटिशांना मदत केली. पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळेल यावर त्यांचा विश्वास होता की आपण आता इंग्रजांना मदत केली तर ते आपल्याला मदत करतील असा विश्वास होता. यात त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. इंग्रज साम्राज्यशाहीने सुरू केलेल्या या युद्धात हिंदुस्थानला ओढण्यात यश आले. इंग्रजांनी युद्ध सुरू केलं पण भारत त्यात ओढला गेला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली कन्या इंदिरा गांधी यांना या काळाचे वर्णन करणाऱ्या पत्रात म्हटलेलं आहे. पंडित नेहरूंनी आपली मुलगी इंदिराला पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रात ते काय म्हणतात ते पाहूया आता. ते म्हणतात, हे हिंदुस्थानचे युद्ध नव्हते, म्हणजे हिंदुस्थान तर काही कोणाबरोबर शत्रुत्व नव्हतं, युद्ध नव्हतं. हिंदुस्थानचे जर्मनीशी भांडण नव्हते आणि तुर्कस्तानशीही नव्हते. हिंदुस्थानला या बाबतीत मतच नव्हते. हिंदुस्थान इंग्लंडची वसाहत होती. मालकीनीच्या पदराला धरून जाणे तिला भागच होते. म्हणजे हिंदुस्थान युद्धात का पडला आहे त्याचं कारण ब्रिटिश युद्धामध्ये पडले, इंग्लंड राष्ट्रयुद्धामध्ये आहे, त्याच्याबरोबर वसाहत म्हणून भारतसुद्धा युद्धात ओढला गेला. हिंदुस्थानात दारिद्र्य होते, त्यामुळे सैन्य भरतीला अडचण नव्हती, त्यामुळे लोक सैन्यात जायला तयार होते. सुमारे 11 लाख हिंदी सैनिक पहिल्या महायुद्धात लढले. पहा, भरपूर मोठी संख्या आहे. 11 लाख हिंदी सैनिक लढलेत. हिंदी सैनिकांनी इंग्लंडची बाजू सावरून धरली. इंग्लंडला फायदा झालाय. 150 कोटी रुपये हिंदुस्थान तर्फे युद्धाला मदत म्हणून इंग्लंडला देण्यात आले आणि 150 कोटी रुपये युद्धात मदत दिलेली आहे इंग्लंडला पहिल्या महायुद्धात, भारतातूनही, हिंदुस्थानमधून. महायुद्धाच्या काळात भारतातील कित्येक लोक देशांतर करू लागले, म्हणजे परदेशात जायला संधी मिळाली. कॅनडा, अमेरिकेला जाऊ लागले. कॅनडाचे सरकार हे ब्रिटिश सरकारच्या हातातले बाहुले होते. म्हणजे कॅनडा ब्रिटिश सरकारच्या अंडर होतं. त्यांनी हिंदी लोकांना थारा देण्याचे नाकारले, पण हिंदी लोकांना थारा द्यायचा नाही. बाबा गुरुदीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या कामगाटा मारू, हे नाव लक्षात ठेवा, कामगाटा मारू जहाजाचं नाव आहे. जहाजाला कॅनडाने आपल्या बंदरात व्हँकुव्हर नांगर टाकू दिला नाही, म्हणजे थांबण्याचा नांगर टाकू दिला नाही. हे परागंदा झालेले हिंदी लोक परत भारतात आले. ते भारतात परत आले कारण त्यांना उतरू दिले नाही. कामागाटा मारू हे जहाज कोलकाताच्या जवळच्या बजबज या बंदरात पोहोचले. कलकत्त्याजवळच्या बंदरात आलेले आहेत. जहाजावरील उतरांनी ताबडतोब आपापल्या गावी जावे असे त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितले. इंग्रजांनी सांगितलं लोकांना, आता आपापल्या घरी जा. लोकांनी तो हुकूम मोडला. इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबार केला. त्यात 30 लोक ठार झाले. इंग्रजांच्या या निर्दयपणामुळे देशात प्रचंड प्रक्षोभ माजला. की कामागाटा मारू या जहाजामधल्या लोकांच्यावर गोळीबार केला, त्यामुळे प्रक्षोभ निर्माण झाला. जर्मनी हा देश राष्ट्रवादी होता, राष्ट्रप्रेम. भारतावरही राष्ट्रवादाचा विलक्षण प्रभाव होता. पण जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात मूलतः असलेला फरक लक्षात घेतला पाहिजे. जर्मन राष्ट्रवाद अतिरेकी होता आणि भारतीयांचा देशप्रेम वेगळं होतं. जर्मनी इतरांचे प्रदेश आपल्या घशाखाली घालून आपले राष्ट्र बलिष्ठ व मोठे करण्यासाठी आक्रमण करत होता. हा जर्मनीचा राष्ट्रवाद होता. तर भारताचा राष्ट्रवाद काय होता? भारताच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी झटत होता. भारताचा राष्ट्रवाद होता की ब्रिटिशांना हाकलून लावायचे, आपलं राष्ट्र परत मिळवायचं होतं. आपल्याच देशात नव्हे तर जगभर लोकशाहीचे वर्चस्व व्हावे अशा व्यापक ध्येयावर, म्हणजे आपल्या देशातच नव्हे तर जगात लोकशाही आली पाहिजे किंवा भारतीय राष्ट्रवाद आधारलेला होता. सर्व देश स्वतंत्र झाले पाहिजेत.
ॲबिसिनिया, स्पेन, चीन इत्यादी ठिकाणी लोकशाहीचे लढे चालू होते. दुसऱ्या देशातही अशाच प्रकारचे लढे चालू झालेले होते. त्या ठिकाणी भारतीयांच्या वतीने शुश्रूषा पथके म्हणजे आरोग्य सुविधा, स्वयंसेवक, अन्नधान्य इत्यादी मदत पाठवली गेली. भारताने खरंच सर्वत्र मदत केलेली आहे. युद्धाचा काळ असो किंवा संकटाचा काळ असो अशा ठिकाणी पूर्वी केली आणि आजही करत आहे. भारताने कधी कोणावर स्वतःहून आक्रमण केलेलं नाही. हा भारतीयांचा राष्ट्रवाद अतिशय महत्त्वाचा आहे. फक्त आपलं संरक्षण. जर्मनीत वंशभेद प्रबळ होता. वंशावंशात भेद केला जायचा. हिटलरने लाखो ज्यूंची कत्तल केली होती. ज्यू लोकांची लाखो लोक मारून टाकले होते हिटलरने. पण भारतात मात्र प्रथमपासूनच निरनिराळ्या धर्माचे, वंशाचे, जातीचे लोक एकत्र गुण्या गोविंदाने राहत आले आहेत. हे भारतीय राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य आणि मोठेपण दिसून येते. विविधतेने नटलेला आपला हा भारत देश हा आपला खरा राष्ट्रवादच म्हणूया. गुण्या गोविंदाने सर्व लोक एकत्र आनंदाने राहतात. आता आणखी माहिती पाहूया. काँग्रेस आणि संरक्षण धोरण. अखिल भारतीय राष्ट्रीय सभेने स्थापनेपासूनच संरक्षण विषयक अनेक ठराव केले होते. त्यात पुढील ठरावांचा समावेश होता. राष्ट्रीय काँग्रेसने केलेले ठराव: हिंदी नागरिकांना आत्मसंरक्षणासाठी व देशरक्षणासाठी शिक्षण व उत्तेजन द्यायचं. देशाच्या रक्षणासाठी शिक्षण द्यायचं. संरक्षण खर्च कमी करावा, पण ते अशक्य असल्यास इतर बाबींवरील खर्चात कपात करावी. संरक्षण खर्च कमी करावा. हिंदी तरुणांना प्रादेशिक सैन्य दलात प्रवेश द्यावा. हिंदी तरुणांना सैन्य दलात प्रवेश द्यावा असे हे ठराव केलेले होते राष्ट्रीय काँग्रेसने. राणीच्या जाहीरनाम्यानुसार सैन्यात वरिष्ठ हुद्द्याच्या जागा हिंदी लोकांना देण्यात याव्यात. म्हणजे ज्या वरिष्ठ जागा जरी असतील तर हिंदी लोकांना मिळाल्या पाहिजेत त्यांच्या पात्रतेप्रमाणे. संरक्षण विद्यालय स्थापन करावे. लष्करी शिक्षणासाठी विद्यालय स्थापन करावं. लोकसेना व सेवाभावी दल स्थापन करावेत. म्हणजेच युद्ध शिक्षण त्यांना मिळावं. ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या संरक्षण खर्चाचा काही भाग उचलावा आणि संरक्षणाचा खर्च हिंदुस्थानावर न टाकता काही भाग ब्रिटिशांनी उचलला पाहिजे असे ठराव करून काँग्रेसने आपल्या संरक्षण विषयक मागण्यांची दिशा दाखवून दिली. परंतु ब्रिटिश सरकारने वरील ठरावाच्या संदर्भात स्वहितकारी धोरण स्वीकारले. स्वतःचा फायदा होईल ते स्वीकारलं, तोटा होईल ते नाकारलं. आता पाहूया पहिले महायुद्ध आणि टिस्को ही माहिती घेऊया आपण. पहिल्या महायुद्धाचा आणि टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा, त्याला टिस्को असं म्हणतात, जवळचा संबंध. ही एक महत्त्वाची बाब आहे, लक्षात घ्या. पहिले महायुद्ध आणि टिस्को म्हणजे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी. टिस्को म्हणजे पहिल्या महायुद्धात जमिनीवरच्या युद्धात सैनिकांच्या वेगवान हालचाली, युद्धसामग्रीचे हलवाहलव यासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणजे युद्ध साहित्य आणि सैनिक हलवण्यासाठी रेल्वे आवश्यक होती. युरोपात इंग्लंडला उत्तम रेल्वे रुळांची गरज होती आणि युरोपामध्ये मग रेल्वे रुळांची गरज होती इंग्रजांना. आणि इराकच्या प्रदेशातील लष्करी हालचालीसाठी इंग्रजांना रेल्वे रूळ आवश्यक होते. इराकच्या प्रदेशात रेल्वे आवश्यक होती. इंग्रजांची ही गरज कंपनीसाठी संधी ठरली आणि टाटा कंपनीने ते ओळखलं. कंपनीने अहोरात्र कष्ट करून सुमारे 1500 मैल लांबी भरेल 1500 मैल लांबी भरेल एवढे रूळ पुरवलेले आहेत टाटा कंपनीने. भारतीय कंपनीला पोलादी रूळ तयार करता येणार नाहीत असेच इंग्लंडमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत होते. म्हणजे इंग्लंडच्या अधिकाऱ्यांना वाटत होतं की भारतीयांना काही असे रूळ बनवता येणार नाहीत रेल्वेचे. परंतु भारतीयांनी त्यावर मात केली. पहिले महायुद्ध संपल्यावर जानेवारी 1919 व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड टिस्कोच्या कारखान्यावर आले. एवढे रूळ पुरवले होते, मग त्या कारखान्यावर आले टिस्कोच्या. चेम्सफोर्ड यांनी भाषणात इजिप्त, पॅलेस्टाईन आणि पूर्व आफ्रिकेत दोस्त राष्ट्रांना जे यश मिळाले त्यात भारताने पुरवलेल्या रेल्वे रुळांना विजयाचे श्रेय दिले. आणि या विजयाचं श्रेय दिलेलं आहे भारतीय रेल्वेने. भारतीय लोकांनी पुरवलेल्या रेल्वेचे किंवा टिस्को कंपनीला मिळालेलं आहे. भारतीय लोकांनी मनात आणले तर ते काय करू शकतात याचीच साक्ष व्हाईसरॉयने दिली. भारतीयांचं कौतुक तिथे झालेलं आहे. आता पाहूया, पहिल्या महायुद्धाचा अभ्यास केला. आता दुसरे महायुद्ध आणि भारत. 1939 ते 1945 या कालावधीत दुसरे महायुद्ध घडून आले. युद्ध काळात भारताने उत्तर आफ्रिका, इजिप्त, इराक, इराण, ग्रीस, ब्रह्मदेश, मलाया येथील युद्धात सहभाग घेतला. म्हणजे या ठिकाणी भारतीय सैन्य लढलं, हिंदुस्थानचं सैन्य. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर मलाया, इंडोनेशिया आणि चीन येथील पुनर्रचनेच्या कार्यात भारतीय सैन्याने भाग घेतलेला आहे.
सैन्याने आपले योगदान दिले म्हणजे सहभाग घेतला. भारतीय वायुसेनेने आसाम आणि ब्रह्मदेश येथील लढायांमध्ये भाग घेतला. वायुसेनेचाही सहभाग आहे. भारतीय नौसेनेने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील लढाईत सक्रिय सहभाग घेतला. म्हणजे नौसेनेचा वायुसेनेचा सहभाग आहे. या युद्धात इंग्लंडने विजय मिळवण्यासाठी भारतीयांचे शोषण केले. भरपूर शोषण केलं. आपण मागे अभ्यासलेलं आहे काय काय भारतातून नेलं ते. भारताचा या युद्धाशी काहीही संबंध नसताना त्याला या युद्धात ओढले. भारतीय भूमीचा वापर त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला. युरोपातील दोस्त राष्ट्रांसाठी औद्योगिक उत्पादने, दोस्त राष्ट्रांना काय काय पुरवले? औद्योगिक उत्पादने, कपडे, जीवनोपयोगी सामग्री पुरवणारी हक्काची वसाहत म्हणून ब्रिटन भारताकडे बघत होता. भारताकडून एवढी लूट केली त्यांनी. युद्ध सामग्रीच्या संदर्भात सुरुंग, रणगाडे, जहाज दुरुस्ती, पोलादी नळ, रेल्वेचे रूळ, बांधणी साहित्य, रेल्वेचे डबे, लाकूड, तारायंत्राचे खांब, छोट्या युद्धनौका व बोटी, अन्नधान्य, कापड, तंबू, बूट, औषधे, स्फोटके, दारुगोळा इत्यादी माल पाठवण्यात येत होता हिंदुस्थानातून युरोपात. यासाठी ब्रिटिशांनी अनेक कारखाने भारतात उभारले. ब्रिटिशांनी कारखाने पण उभारलेले आहेत भारतामध्ये. आता अधिक माहिती घेऊया. दुसऱ्या महायुद्धात ज्या हिंदी सैनिक आणि अधिकाऱ्यांनी विलक्षण शौर्य गाजवले त्यांना त्या काळातील शौर्याचे सर्वोच्च पदक व्हिक्टोरिया क्रॉस देण्यात आले होते. अशा 31 सैनिक व अधिकाऱ्यांना व्हिक्टोरिया क्रॉस देण्यात आला. 31 जणांना. त्यात महाराष्ट्रातील नाईक यशवंत घाडगे, हे नाव लक्षात ठेवा, नाईक यशवंत घाडगे महाराष्ट्रातील व्यक्ती. 5वी मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये ते होते. सैनिक नामदेवराव जाधव 5वी मराठा लाईट इन्फंट्री या दोघांचा समावेश होता. महाराष्ट्रातील 2 व्यक्तींना शौर्याचं सर्वोच्च पदक म्हणजे व्हिक्टोरिया क्रॉस मिळालेला आहे. अशा प्रकारे भारत आणि दोन्ही महायुद्ध याचा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.